म्हणजे बीडच्या मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात आता कारवाईला वेग आलाय। राज्य सरकारकडून विशेष सरकारी वकील म्हणून बाळासाहेब कोल्हे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। पण कोल्हेंऐवजी उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्याची आमदार सुरेश धस यांनी मागणी केलेली आहे असं समजतंय। आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी सुशांत सावंत यांच्याकडून। सुशांत, धस यांच्याकडून नेमकं का विरोध होतोय कोल्हेंच्या नावाला आणि उज्ज्वल निकम यांच्या नावाची मागणी नेमकी का होती? आपण जर बघितलं असेल तर बीड प्रकरण जे आहे ते सध्या गाजतंय। हिवाळी अधिवेशनात देखील बीडचं चर्चा झाली आणि त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खरं तर कुणालाही यामध्ये जो दोषी असेल त्याला सोडणार नाही, त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल असं सांगितलं होतं सभागृहात। आणि त्यानंतर आता सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आता कारवाईने जो आहे तो वेग घेतलेला आहे आणि यासाठी विशेष सरकारी वकील म्हणून बाळासाहेब कोल्हे यांची नियुक्ती जी आहे ती करण्यात आलेली आहे। सद्यस्थितीत कोल्हे वकील म्हणून काम पाहणार आहेत, मात्र भाजपचे आमदार सुरेश धस यांनी सभागृहातच सांगितलं होतं की या संपूर्ण केसच्या तपासासाठी ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांची नेमणूक करा, कारण यामध्ये मोठे जे आहेत ते काही लोक यामध्ये समाविष्ट आहेत, यामध्ये कुणाचा वरदस्त आहे असा आरोप त्यांनी सभागृहात केला होता। त्यामुळे हे जे प्रकरण आहे ते खूप गंभीर आहे आणि या प्रकरणासाठी ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांची नेमणूक करण्याची मागणी त्यांनी सभागृहात देखील केली होती। तीच त्यांची मागणी आहे। त्याचं मुख्य कारण म्हणजे हाय प्रोफाईल ही केस अनेक असण्याची शक्यता त्यांनी त्यावेळी वर्तवली होती। जी सुशांत, धन्यवाद या सगळ्या तपशिलांसाठी।